आपल्यासोबत आहे सतीश सर, स्वागत आहे तुमचं या जय महाराष्ट्राच्या या चर्चा सत्रामध्ये। मला सांगा, तेजस विमान आता सगळं लॉन्च होत आहे, ते पुन्हा आपल्या वायुदलामध्ये येत आहे। मात्र या तेजस विमानाला तयार व्हायला एवढा वेळ का लागला? जर या तेजसमुळे जर वायुदलाची ताकद वाढणार होती, तर मग याला एवढा वेळ का, दिरंगाई का होती याला? नक्कीच सिद्धेश, खरं म्हटलं तर 1983 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना भारतामध्ये त्या ठिकाणी आली की MiG-21 याचा जो जथ्था आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी भारतीय बनावटीचा असं तेजस आपल्याकडे असावं, लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट असावं। ही संकल्पना तशी जी आहे ती 1980 च्या दशकातली, आणि ऑलमोस्ट आता 2025 चा ऑक्टोबर महिना उजाडतोय, मार्क 1A त्यातली ही 2 जे विमानं आहेत ती फंक्शनली आपल्या एअरफोर्स मध्ये डिप्लॉय होण्यासाठी। सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यासाठी लागणारे जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्यातल्या त्यात त्याच्याशी संबंधित जे जेट इंजिन आहे, ते जेट इंजिन आपण अमेरिकेकडून त्या ठिकाणी घेणार होतो। त्या संबंधितला आपला करार झाला, आपण त्यांना पैसे दिले, पण वेळोवेळी काही ना काही कारणास्तव अमेरिकेनं जे आहे ते तंत्रज्ञान आपल्याला देण्यासाठी किंवा त्यांची जी GE कंपनी आहे, जनरल इलेक्ट्रिक कंपनी, त्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीद्वारा GE404 हे जे इंजिन त्या ठिकाणी लागतं, ते इंजिन ऍडिक्वेट क्वांटिटीमध्ये भारताला न दिल्यामुळे एवढा डिले त्या ठिकाणी त्याच्यात झालेला आहे। आणि त्या डिले विषयी जे आहे काही महिन्यांपूर्वीच इंडियाच्या एअरफोर्स चीफने सुद्धा जे आहे स्पष्टपणे HAL जी कंपनी आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, जे हे विमान त्या ठिकाणी बनवत आहे, त्याविषयी सुद्धा जे आहे त्यांनी आपले एक प्रकारचं डिससॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी केलं होतं। मुळात दुसऱ्या देशावरचं डिपेंडन्सी, एक प्रकारे टेक्नॉलॉजीसाठी दुसऱ्या देशावरची डिपेंडन्सी, हे कारण जे आहे खरं कारण होतं ज्याच्या हा प्रोग्राम एवढा डिले झालेला आहे। पण असं असताना सुद्धा या सगळ्या चॅलेंजेसवर, ब्युरोक्रेटिक डिलेवर आपण मात केलेली आहे आणि अल्टिमेटली आता LCAचं उत्पादन जे आहे मोठ्या प्रमाणावर होईल आणि येणाऱ्या काही काळामध्ये भारतीय एअरफोर्स मध्ये ते दाखल होईल अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी करू शकतो। सतीश सर, आता हे विमान जेव्हा वायुदलामध्ये समाविष्ट होईल, सामील होईल, त्याच्या अर्थातच ताकद खूप वाढणार आहे। मात्र याचा इतर देशांच्या या सगळ्या लष्करावरती कसा परिणाम करू शकतो? जर एखादी युद्धजन्य परिस्थिती आली तर हे विमान कशा पद्धतीने सरस ठरू शकतं? नक्कीच 21व्या शतकातली जी आहेत आव्हानं वेगवेगळी असणार आहे, सामरिक आव्हानं। आणि उदाहरणच द्यायचं असेल तर फक्त 4 दिवस जे ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी चाललं, एक प्रकारे हिंट आपल्याला मिळाली की किती मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनचा वापर झाला, किती मोठ्या प्रमाणामध्ये रडारचा आणि जॅमरचा त्यामध्ये त्या ठिकाणी समावेश होता, आणि सगळ्यात महत्वाचं किती मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर हा या सगळ्या युद्धामध्ये अत्यंत महत्वाचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी असणार आहे। हेच ओळखून हे LCAचं मार्क 1A जे आहे, हे जे आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं असलेलं अशा प्रकारचं फायटर एअरक्राफ्ट आहे। 4.5 जनरेशनचं हे फायटर एअरक्राफ्ट आहे आणि त्यामधल्या 2-3 महत्वाच्या बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। एक, ESA म्हणजे ऍक्टिव्हली इकॉनॉमिकल इलेक्ट्रॉनिकली सर्वे अशा प्रकारचं जे आहे त्यांनी ESA रडार आहे, म्हणजे एकाच वेळेस मल्टिपल टार्गेटला एंगेज करण्याची क्षमता याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे। दुसरं, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट असल्यामुळे एक प्रकारे जॅमिंग प्रूफ अशा प्रकारचं हे एअरक्राफ्ट त्या ठिकाणी असणार आहे। आणि सर्वात महत्वाचं 9 हार्ड पॉइंट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल याला आपल्याला लावता येणार आहे, ज्याच्या माध्यमातून पाकिस्तान, चायना यांच्या विरुद्ध आपल्याला अटॅक करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद सतीश सर, तुम्ही या संदर्भामध्ये माहिती दिलीत त्याबद्दल। आणि आपल्यासोबत अरुण सावंत आणि सुनील मोदी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांचे सुद्धा आभार। आणि जयंत माहिंडकर सर आणि गणेश खणकर जी, आपले सुद्धा आभार। या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली, आता